चिंपू चिमणी. एकदा एका दाट आणि हिरव्यागार जंगलात एक छोटी चिमणी राहायची. तिचं नाव होतं चिंपू. चिंपू रोज सूर्योदयाआधी उठायची. तिच्या छोट्याशा घरट्यातून ती बाहेर यायची, ताजी हवा श्वासात भरून घ्यायची आणि गोड गाणं गाऊन आपला दिवस सुरू करायची. सकाळच्या प्रकाशात जंगल उजळायचं, पण बाकीचे पक्षी अजून मस्त झोपेत गुंग असायचे. मोर, मेना, कबूतर, पोपट, बुलबुल सगळेच गाढ झोपेत असायचे. पण चिंपू, ती आधी आपलं घरटं स्वच्छ करायची. छोट्या काड्या नीट लावायची, पानं व्यवस्थित करायची, कुठे छिद्र दिसलं तर लगेच ते बुजवायची. इतर पक्ष्यांना हे बघून हसू यायचं. ते म्हणायचे, अगं चिंपू, इतकी मेहनत कशाला करतेस, तू अजून झोपायला हवं. चिंपू मात्र हसून उत्तर द्यायची, आज जे करू शकते ते उद्यावर ढकलायचं नाही. मेहनत नेहमी उपयोगी पडते. एके दिवशी मोठा वारा सुटला. आकाशात काळे ढग जमले, पाऊस कोसळायला लागला, वीज चमकली. जंगलातली झाडं इकडे तिकडे हलू लागली. मोठ्या वाऱ्याने काही घरटी तुटली, काही जमिनीवर पडली. मोर, मेना, कबूतर, पोपट, बुलबुल यांच्या ओरडण्याने जंगल दणाणून गेलं. पण चिंपूचं घर सुरक्षित होतं, कारण तिनं रोज त्याची काळजी घेतली होती. ती बसली होती आपल्या उबदार घरट्यात, सुरक्षित आणि सुखरूप. वादळ थांबल्यावर इतर पक्षी तिच्याकडे आले आणि म्हणाले, चिंपू, तुझे म्हणणे योग्य होते. दिवस चांगला असो की वाईट, मेहनत आणि शिस्तीनेच राहिले पाहिजे. चिंपू म्हणाली, रोजचं छोटं काम भविष्यात मोठा आधार देतं. जो रोज थोडी थोडी मेहनत करतो आणि नेहमी शिस्त पाळतो, त्याला संकट सहज पार करता येतात.